Hello everyone. In the previous lecture, we discussed about the introductory part of the gaseous state, and then we seen the kinetic theory of gases. We discussed 7 assumptions of kinetic theory of gases. The kinetic theory of gases was proposed by Bernoulli in the early days, and then it was further developed by Maxwell, Boltzmann, Clausius, and other scientists. So they proposed 7 assumptions of that theory, which we have already discussed in the previous lecture. Now let us see the next part of the chapter. We seen that the real gases does not obey the ideal gas equation at all the conditions. So different equations were derived which are applicable to the real gases. And one of that equation is the kinetic gas equation. This equation is very important. The kinetic gas equation is derived by considering the motion of the gas molecules in a cubical container. या इक्वेशनचं डेरिवेशन आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, पण याला डिराईव्ह करताना गॅस मॉलिक्यूलचं एका क्युबिकल कंटेनर मधलं मोशन कन्सिडर केलं गेलंय. असं अझ्युम केलं की एखादा गॅस मॉलिक्यूल जर एखाद्या क्युबिकल कंटेनर मध्ये असेल, क्युबिकल कंटेनर म्हणजे त्याच्या सगळ्या साइड्स सारख्या लांबीच्या असतील आणि त्याच्या फेसेस जे आहेत ते एक्झॅक्टली समोरासमोर असतील. फेसेस मध्ये 90 डिग्रीचा अँगल असेल, तर अशा क्युबिकल कंटेनर मध्ये गॅस मॉलिक्यूल एखादा आहे, तो गॅस मॉलिक्यूल मोशन मध्ये आहे. आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या अझम्पशन मध्येच बघितलं की द गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन अ स्टेट ऑफ मोशन. मग असा मोशन मध्ये असलेला मॉलिक्यूल त्या कंटेनरच्या वॉलवरती आदळेल. वॉलवरती आदळल्यानंतर आता परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असल्यामुळे एनर्जीचा काही इथे आपण विचार करत नाहीये, पण त्याचा मोमेंटम चेंज होईल, डायरेक्शन बदलेल, तो विरुद्ध फेसवरती जाऊन आदळेल, पुन्हा तिथून कोलाइड झाल्यानंतर तो पुन्हा पहिल्या फेसकडे येईल. असं त्याचं मोशन या इक्वेशनच्या डेरिवेशन मध्ये कन्सिडर केलंय. आणि ह्या मोशन मध्ये त्याची कायनेटिक एनर्जी कशी असेल, त्याचं मोमेंटम मध्ये चेंज कसा होईल, आणि तेवढ्या व्हॉल्यूम मध्ये जर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तर त्यांच्यासाठी इक्वेशन काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या डेरिवेशन मध्ये केलाय आणि कायनेटिक गॅस इक्वेशन फ्रेम केलंय. सो लेट अस सी दॅट इक्वेशन. द कायनेटिक गॅस इक्वेशन इज PV is equal to 1/3 NMU स्क्वेअर. तर पुस्तकामध्ये याला MNU स्क्वेअर म्हटलेलं आहे. मी मुद्दाम NMU स्क्वेअर केलंय की NMU म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या नावाशी थोडं संबंधित येतं, लक्षात ठेवायला जरा सोपं जातं. सो इट इज 1/3 NMU स्क्वेअर. So what are the terms involved in this equation? P is pressure, V is volume, just like the ideal gas equation. त्याच्यामध्ये पण PV आहेच, PV is equal to nRT असं ते इक्वेशन आहे.
N is number of molecules, M is mass of gas molecule, इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्युलचा जो काही मास असेल दॅट इज मास ऑफ द गॅस मॉलिक्युल, अँड U इज द रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअरला RMS असंही म्हणतात, कारण या क्यूब मध्ये वेगवेगळे गॅस मॉलिक्युल्स असतील, बरेच मॉलिक्युल असतील, प्रत्येकाच्या वेलॉसिटीत थोडाफार फरक असेल, किंवा मॉलिक्युल जो आहे तो कधी एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये चालेल, कधी वाय ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये, कधी झेड ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये, किंवा इतर कुठल्याही पॉसिबल डायरेक्शन मध्ये मॉलिक्युलचं मोशन असेल, तर त्या सगळ्यांचा विचार करून रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी याच्यामध्ये कन्सिडर केली आहे. सो द इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू हॅव टू रिमेंबर दिस इक्वेशन. PV is equal to 1/3 NMU square. So by using the kinetic gas equation, several concepts and principles were proposed. And one of the principle is Avogadro's principle. ॲव्होगॅड्रोज प्रिन्सिपल जसं त्याच्या नावामध्येच आहे की हे ॲव्होगॅड्रो नावाच्या शास्त्रज्ञांनी हा प्रिन्सिपल शोधलेला आहे. त्या शास्त्रज्ञाचं चित्र सुद्धा इथे आहे खाली. द प्रिन्सिपल इज इक्वल व्हॉल्युम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. दॅट इज N1 इज इक्वल टू N2. काय म्हटलेलं आहे या प्रिन्सिपल मध्ये की वेगवेगळे जे गॅसेस असतील, कुठलाही गॅस घ्या तुम्ही, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, जसं इथे या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. 3 फुगे आहेत, त्या 3 फुग्यांमध्ये 3 वेगवेगळे गॅस भरलेले आहेत, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. त्यांचा व्हॉल्यूम सारखाच घेतलेला आहे. आणि ॲव्होगॅड्रो प्रिन्सिपलचं म्हणणं असं आहे की जर व्हॉल्यूम सारखा असेल वेगवेगळ्या गॅसेसचा, व्हॉल्यूम केव्हा सारखा असेल? अंडर आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. हा शब्द महत्वाचा आहे. टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन सारख्या असल्याच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या टेम्परेचर प्रेशरला जर त्याचा व्हॉल्यूम बघाल आणि नंबर ऑफ मॉलिक्युल बघाल तर तिथे सारखेपणा असणार नाही. बट अंडर द आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. यांच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल म्हणजे आता जसं या फुग्यांमध्ये दाखवलंय हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, तर पहिल्या फुग्यामध्ये हायड्रोजनचे जितके मॉलिक्युल असतील तितकेच दुसऱ्या फुग्यामध्ये नायट्रोजनचे असतील आणि तिसऱ्या याच्यामध्ये ऑक्सिजनचे असतील. सो N1 is equal to N2 according to this Avogadro's principle. So let us see the derivation of this Avogadro's principle. Let us consider two gases, gas 1 and gas 2, having volume V1 and V2. म्हणजे गॅस 1 चा व्हॉल्यूम V1 आणि गॅस 2 चा व्हॉल्यूम V2, containing N1 and N2 number of molecules. गॅस 1 चे नंबर ऑफ मॉलिक्युल्स N1 आणि गॅस 2 चे नंबर ऑफ मॉलिक्युल्स N2. The pressures are P1 and P2 respectively. गॅस 1 चा प्रेशर P1 आणि गॅस 2 चा प्रेशर P2 असं आपण कन्सिडर केलं. 2 गॅसेस घेतले, गॅस 1 आणि गॅस 2. मग आता कायनेटिक गॅस इक्वेशन जर आपण त्या दोघं गॅसेसला अप्लाय केलं तर पहिल्या गॅससाठी फॉर गॅस 1 व्हॉट विल बी द इक्वेशन? ओरिजिनल इक्वेशन काय आपलं कायनेटिक गॅस इक्वेशन? PV इज इक्वल टू 1/3 NMU स्क्वेअर. मग गॅस 1 जो असेल त्याच्यासाठी प्रेशर P1 घेतलाय आपण, व्हॉल्यूम V1 घेतलाय.
नंबर ऑफ मॉलिक्युल्स N1 घेतलेले आहेत. ओके, सो फॉर गॅस 1 we can write the equation as P1V1 is equal to 1/3 N1 M1 U square. And for gas 2, we can write the equation as P2V2 is equal to 1/3 N2 M2 U square. आता वेलोसिटी सुद्धा U1 U2 घेता येईल आपल्याला इथे. गॅस 1 साठी वेलोसिटी U1 आणि गॅस 2 साठी वेलोसिटी U2. ओके, so we can write the kinetic gas equation for both the gases in this way. Okay, now at constant temperature, आता त्याच्या प्रिन्सिपल मध्येच काय सांगितलंय, अंडर आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणजे टेम्परेचर सारखे दोघं गॅसेसचे आणि प्रेशरही सारखेच आहेत. ओके, मग जर टेम्परेचर सारखंच आहे, कॉन्स्टंट आहे, तर अशा वेळेस हा जो प्रॉडक्ट असतो P1V1 इट इज इक्वल टू P2V2. P1V1 आणि P2V2 दोघं सारखे असतात. आता P1V1 साठी आपण काय लिहिलं होतं इक्वेशन, P1V1 इज इक्वल टू 1/3 N1 M1 U स्क्वेअर आणि P2V2 साठी 1/3 N2 M2 U स्क्वेअर. So both will be equal and we can write 1/3 N1 M1 U square is equal to 1/3 N2 M2 U square. ओके, आता टेम्परेचर सारखंच आहे आणि सारखं जेव्हा टेम्परेचर असेल त्यावेळेस ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी जी असते ती सुद्धा सारखी असते दोघं गॅसेसची. आपण अझम्पशन मध्ये सुद्धा बघितलंय की ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग आता टेम्परेचर जर सारखं असेल तर त्यांची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी सुद्धा सारखी असते. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल विल ऑल्सो बी इक्वल. ही एनर्जी सुद्धा सारखीच असेल आणि एनर्जीसाठी आपल्याला माहिती इक्वेशन 1/2 mv स्क्वेअर. आपण वेलॉसिटीसाठी व्ही वापरतो जनरली. ओके, पण याच्यामध्ये यू वापरलेला आहे RMS वेलॉसिटी म्हणून. सो वी कॅन राईट फॉर गॅस 1 कायनेटिक एनर्जी इज 1/2 m1 u1 square and for gas 2 kinetic energy will be 1/2 m2 u2 square. आता टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी दोघांची सारखीच आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो 1/2 m1 u1 square is equal to 1/2 m2 u2 square. हे आहे आपलं इक्वेशन 2. So we can divide equation 1 by equation 2. पहिलं जे इक्वेशन वरती आपण लिहिलंय त्या इक्वेशनला जर आपण ह्या इक्वेशनने डिवाइड केलं तर बघा m1 कॅन्सल होऊन जाईल, u1 स्क्वेअर कॅन्सल होईल, u2 स्क्वेअर m2 ह्या गोष्टी कॅन्सल होतील. आणि फायनली तिथे शिल्लक राहील फक्त n1 आणि n2. सो आफ्टर डिवाइडिंग इक्वेशन 1 by equation 2 we get n1 is equal to n2. So in this way the Avogadro's principle is verified. So once again see the statement of this Avogadro's principle. What is the statement? Equal volumes of all gases under identical conditions of temperature and pressure contain equal number of molecules. That is n1 is equal to n2. हा Avogadro's principle आपण बघितला आणि त्याचं डेरिव्हेशन सुद्धा आपण बघितला.
दोन गॅसेस आपण कन्सिडर केले, दोघांसाठी कायनेटिक गॅस इक्वेशन आपण लिहिलं, दोघांच्या कायनेटिक एनर्जीचा आपण विचार केला आणि इक्वेशन्स डिवाइड करून फायनली आपण ॲव्होगॅड्रोस प्रिन्सिपल जो आहे तो प्रूव्ह केला, व्हेरीफाय केला. ओके, सो वी शॅल स्टॉप हियर. In the next lecture, we will discuss about the Graham's law of diffusion. Thank you so much.